चला तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आणि जवळ वेळेत जॉईन होत चला. 5 मिनिटं जातात मग अशी तशी 13 मिनिटं गेली. तर आपल्याला विहंगमच्या कार्यक्रमाबद्दल आज डिस्कस करून संकल्प लिहायचे. तर डायरी घ्या जवळ. नुसतं ऐकू नका. थोडंसं काहीतरी. कारण मी फक्त आता शिवसर्वोदय साधकांना नाही बोलवलेलं. मी सगळ्यांना बोलवलंय. कारण संकल्प सगळ्यांनाच माहितीये. कारण ऑनलाईन कोर्स सगळ्यांनी केलेलाच आहे. आणि संकल्पाचंच युग सुरू झालंय. संकल्पाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. युगानुसार आपल्याला मिळवण्याच्या पद्धती असाव्या लागतात. आणि आपण संकल्प पद्धत शिकतो आणि शिवसर्वोदय शास्त्रामध्ये संपूर्ण निसर्गाची ताकद कशी मिळवायची ते शास्त्र शुद्ध शिकून त्यानुसार आपण करतो. तर आता विहंगम कार्यक्रम आता जानेवारी नवीन वर्ष सुरू होतंय 2026. तर आपले 90% कार्यक्रम कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते मी. 90% कार्यक्रम आपले ऑनलाईन असतात आणि 10% सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज वरवे खुर्द तालुका भोर पुण्यापासून 35 किलोमीटरवर आहे आपलं उच्च आध्यात्मिक केंद्र, उच्च ऊर्जा आध्यात्मिक केंद्र. तिथे असतात. आता ज्यावेळेला तुम्ही येता ऑफलाईन कार्यक्रमाला तुम्हाला पिकअप ड्रॉप असतं कात्रजवरून. नेण्यात येतं आणि सोडण्यात येतं. राहायची पण तिथे सोय आहे. 90% मोफत कार्यक्रम आहेत आपले आणि 10% पेड कार्यक्रम असतात. आता यामध्ये काय काय कार्यक्रम आहेत विहंगमचे? कार्यक्रमाचं रूप नुसतं ध्यान नाहीये. तर आपण मानवी जीवन सुखी, समाधानी, शांत कसं होईल? सर्वांगीण विकास मानवाचा कसा साधता येईल? ह्यावर आपण कार्यक्रम घेतो. मग यात ध्यानच आहे का फक्त? आध्यात्मिकच विषय आहेत का? नाही. आपण शारीरिक पण बघतोय ना. योग बघतोय, शारीरिक बघतोय, मनाचं बघतोय, शरीराचं बघतोय, आत्म्याचं बघतोय, आपल्या सोलचं पण बघतोय, स्पिरिटचं सुद्धा बघतोय. कारण विहंगमचं ब्रीद वाक्यच आहे. शरीर, मन, आत्मा, स्पिरिट लेव्हलवर परमानंद. नुसता आनंद नाही तर परमानंद. म्हणजे स्पिरिट म्हणजे काय? आत्मा तर उरतोच मरणानंतर सुद्धा. आणि ज्या वेळेला तो आत्मा आहे आपला आत्म्यामध्ये काय काय येतं आपण बघितलं. तो आत्मा सुद्धा विरेल त्यावेळेला काहीतरी चैतन्य उरणारच आहे ना ब्रह्मांडाच्या ह्याच्यात. स्पिरिट असणारच आहे आपलं. चैतन्य असणार आहे. जेव्हा चेतना स्थिर होते त्यावेळेला चैतन्यात रूपांतर होतं. आणि हे चैतन्य सुद्धा आपलं परमानंदातच पाहिजे. इथवर आपण काम करतो. मग हे काही आध्यात्मिकच विषय असा नाही. आपण प्रापंचिक पण बघतो. आपल्या प्रापंचिक समस्या काय आहे? कोणाची भांडणं आहेत, कोणाचं शरीराच्या तक्रारी आहेत, कोणाच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणाला पैसे नाही आहेत, कोणाचे पैसे मिळवणं गेलेले, हरवलेलं सापडणं, वाटेल त्या चिंता आपण डिस्कस करतो आणि त्याच्यावर आपले कार्यक्रम असतात आणि वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा असतं. तर हे कार्यक्रमाची उद्दिष्ट. आणि आपल्या साधकांसाठी तर आहेच आपले जवळ-जवळ महाराष्ट्रात जे काही साधक जोडलेत प्रत्येक जिल्ह्यातून, त्यांच्यासाठी तर आहेच. पण आपण दुसऱ्या शाळांमध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जातो, शिक्षकांना सुद्धा हे ज्ञान देतो. का तर शिक्षक घडावेत. शिक्षक घडले तर विद्यार्थी घडणार आहेत. कारण सगळ्यांना विवंचना आहेत. विवंचना कोणाला नाहीयेत? सगळ्यांनाच विवंचना आहेत. देवाला सुद्धा विवंचना असतातच की. मग या विवंचना शिक्षकांच्या दूर झाल्या तर विद्यार्थी चांगला घडणार आहे. कारण आजकालचे विद्यार्थी नशेत जातायत. वाईट सवयींमध्ये त्यांचा वेळ चाललेला आहे. त्यांची ॲटिट्यूड बदलत चालली. बरं जे विद्यार्थी चांगले म्हणतो ना आपण, की बाबा हुशार आहे, मार्क्स मिळवतात, या संकल्पना सुद्धा बदलत चालल्यात. आता शिक्षणाला काहीच अर्थ नाही उरणार आहे. शिक्षण सुद्धा बदलतंय. मग जे विद्यार्थी मार्क्स मिळवतायत, यश मिळतंय, त्याचा काही उपयोगच नाहीये पुढे त्यांना. म्हणून मी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं रिटायरमेंट घेतली. 30 वर्ष उत्कृष्ट शिक्षक होते मी. बेस्ट टीचर, बेस्ट हेड ऑफ डिपार्टमेंट होते, बेस्ट लीडर होते. जगामध्ये फिरवून टॉप 1 पोझिशनमध्ये माझं सगळं मानांकन म्हणा, सगळ्या माझ्या सर्टिफिकेशन टॉप 1. म्हणजे काही रेकॉर्ड सुद्धा मी मोडलेत. लीडरशिपमध्ये जर बघितलं तर ते पण रेकॉर्ड मोडलेत मी. जगातल्या लीडरशिप असेसमेंट केल्यानंतर सुद्धा. एक समजा आलात ना जास्त आपण कार्यक्रमांमध्ये, तर मी ते सगळे माझे दाखवते असेसमेंट लीडरशिपचे सुद्धा. तर याच्यामध्ये
एक लक्षात आलं, की जे काही आपण म्हणतो, की विद्यार्थी चांगले आहेत, त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. जसं मी आता कालच कार्यक्रम घेतल्यानंतर म्हटलं, की आपण इंग्लिश मीडियममध्ये घालतो. काही उपयोग नाही इंग्लिश मीडियमचा. गेला तो जमाना. मराठीत मीडियममध्येच नातवंडांना घाला. कारण सनातन युग येतंय आता. जे आपलं पूर्व पारंपरिक आहे तिकडंच आपल्याला जायचंय. तेच सगळं ज्ञान घ्यायचं. मग इंग्लिश मीडियमला टाकण्याचा जमाना गेला. मग काय उपयोग आहे ते इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना शिकवून? आज ज्यांची लहान मुलं आहेत ना, काहीच उपयोग होणार नाहीये. जग बदलतंय, युग बदलतंय, ज्ञान गरज बदलतीये. त्यामुळे जी मुलं आपण म्हणतो योग्य मार्गावर आहेत, ती बिलकुल योग्य मार्गावर नाही. ती एकदम खाली जाणार आहेत. कारण युग बदलत आहेत. माणसाच्या गरजा बदलत आहेत. म्हणून मी रिटायरमेंट घेतली. की काही उपयोग नाही मुलांना मी जे शिकवते ते. मुलांना खूप संपत्ती मिळते. मुलांना टॉप 1 पोझिशन्स मिळतायत. माझे रिझल्ट्स 100%, माझे युनिव्हर्सिटी रँकर्स. पण ज्या वेळेला मला भेटायला आल्यानंतर मी असे जीवनाच्या क्वालिटीचे प्रश्न विचारायचे, त्यावेळेला माझ्या लक्षात यायला लागलं हळू की मी हे प्रगत तंत्रज्ञान शिकवून मुलांना काही उपयोग नाहीये. मुलांना मी जीवन शिक्षण दिलं पाहिजे. जीवनच जगायचं कसं? कारण पैसा असतो, पोझिशन्स असतात, सगळं असतं, पण मनाला शांतीच नाही, सुखच नाही. मग या सुख शांतीसाठी मी काहीतरी शिकवलं पाहिजे, मूल्य दिली पाहिजेत. कारण मी दुःखातून चालले होते. त्या दुःखातनं मी भरडले गेले आणि मला लक्षात आलं, की मला सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या शाळेकडनं, पालकांकडनं, पण दुःखच पचवायची व्हॅल्यू मिळाली नाही. मग समदुःखी लोकांना सांगितलं पाहिजे. त्यांना दुःखातून बाहेर काढलं पाहिजे. म्हणून मग हे काम सुरू झालं. म्हणून मग शिक्षकांना देतो आपण. मग मी एकटीने का, तर तुम्हाला सुद्धा प्रशिक्षक बनवतोय. 25 जणांनी प्रशिक्षण घेतलं, की तुम्ही सुद्धा हे करा. कारण मी जे कार्यक्रम घेत आहे किंवा आपले विहंगमचे जे कार्यक्रम होतात, कार्यक्रम घेणं, तुम्हाला फायदा होणं हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला जो फायदा होतो तो तुम्ही दुसऱ्यांना करून देणं हे जास्त महत्वाचं आहे. तरच तुमची प्रगती झाली, तरच तुमचा विकास झाला. नाहीतर नाही विकास झाला. कारण स्वविकास नाहीच उपयोगाचा. लाँग लास्टिंग नाहीच. स्वविकास शेवटपर्यंत आनंद देणारच नाही. जसं एक घर झालं तर दुसरं पाहिजे, दुसरं पाहिजे, तर तिसरं पाहिजे. 1 करोड बँक बॅलन्स झाला, 2 करोड पाहिजे, 5 करोड पाहिजे. ह्यानी आत्मिक समाधान, सुख शांती मिळणार नाही. हवं, हवं, हवं म्हणजे दुःख, दुःख, दुःख. देणं, देणं, देणं म्हणजे सुख, शांती, समाधान. मग हे सगळ्यांनी जर केलं, तरच त्यांना आत्मिक समाधान मिळणार आहे. म्हणून आपण हे प्रशिक्षणही काढलं. प्रशिक्षक होतायत, जातायत, कार्यक्रम घेतायत. थोडे हातावर बोटावर मोजण्या इतके. पण हळू होत असते डेव्हलपमेंट. तर हे सुद्धा काम आपण करतो. मग सगळं आपल्याकडं प्रशिक्षण आहे, शिक्षकांना घडवणं आहे, सगळ्यांना आहे. मग आता आपला कार्यक्रम कधी सुरू होतो? तर पहाटे 4:30ला सुरू होतो. मग सगळे विहंगम जे काही कम्युनिटी ग्रुप आहे, त्याला बरेच साधक जॉइन झालेले आहेत. बऱ्याच जिल्ह्यातनं, राज्यातनं. आता याच्यामध्ये जे YouTubeच्या खाली आपण एक लिंक टाकली. ती काही विहंगम कम्युनिटीची नाहीये डायरेक्ट. न्यू साधक म्हणून आहे. कारण सगळ्यांना जॉइन करूनच घ्यायचं नाही आता. कारण कम्युनिटीला तर भरपूर लोकं जॉइन झालेत आधी. मी बऱ्याचदा मागच्या वर्षी पण विचार केला, यावर्षी पण विचार केला. तो सगळा ग्रुप मला कट करून टाकायचा आहे. दुसरा एक वेगळा ग्रुप करायचा आहे. जे साधक आहेत व्यवस्थित कार्यक्रमाला कधीतरी का होईना उगवतात. फक्त त्यांनाच ठेवायचे. भले वर्षातनं एकदा का उगवतात. त्यांनाच ठेवायचे. पण असे तिथे कित्येक साधक आहेत नुसते पडून आहेत. पण मग काही फोन केला ते म्हणतात आम्ही YouTube बघतो. आम्हाला नोकरीमुळं किंवा कशामुळं म्हणून मग ते स्क्रीनिंग करायचं राहिले. तर याच्यातून न्यू साधक ग्रुपची लिंक असते. त्याच्यात नाव आणि जिल्हा कळणं फार गरजेचं आहे. नाव जिल्हा कळला, माझ्याकडे सेव्ह असेल, तरच कार्यक्रम ग्रुपला जॉइन करून घेतलं जातं, नाहीतर अन्यथा नाही. मग पहिली प्रोसिजर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा प्रत्येकाने स्टेटसला तुम्ही टाकताय. स्टेटसला माझा नंबर लिहित चला. यांना नाव, जिल्हा कळवणे, मग ग्रुपची लिंक क्लिक करणे. पण ते पण बरेच वाचत नाही. आता हे चक्राध्यानला पण आलेत लिंक्स अननोन लोकांचे. मी नाही ॲक्सेप्ट करत. तर का तर आपल्याला 1 टू 1 आहे सगळं. आपलं आवं-जावं घर तुम्हाला नाहीच आहे. म्हणून मग इथे
मोफत जरी कार्यक्रम असले तरी क्वालिटी कार्यक्रम आहेत. त्यामुळं नाव, जिल्हा व्यवस्थित नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आणि काही एक लोकांना येणं WhatsApp कम्युनिकेशन गरजेचं आहे. ज्यांना येतं त्यांनीच जॉइन करावं. म्हणून हे ठेवलंय, की जे वाचत नाहीत, क्लिक जॉइन लिंक मला आली, रिक्वेस्ट आली, की मी त्यांना पर्सनली पाठवत असते. नाव, जिल्हा सांगा. अजिबात पाठवत नाही. मी नाही पाठवत नाही. दुसऱ्यांदा देते, तिसऱ्यांदा देते. तीनदा तरी मी तो मेसेज पाठवते. पण ते ढुंकून बघत नाहीत. त्या अशा लोकांना नाहीच घ्यायचं आपल्याला. मी जर एखाद्या कोणत्या कार्यक्रमाला जॉइनिंग लिंक पाठवली, तर माझ्या मनात राहील पुढं काही झालं, पुढं काही झालं. ज्यांना गरज नाही, ज्यांना सांगता पण येत नाही आम्ही पाठवली, ते सरळ म्हणतात आम्हाला नाही माहिती. असे लोक नको आहेत आपल्याला. मग हे जॉईन करून घ्यायला नाव, जिल्हा पाहिजे. आणि मग आता ध्यान बोध ग्रुपमध्ये आपण 4:30ला कार्यक्रम हे करतो. म्हणजे विहंगम कम्युनिटीला जॉईन होतात. त्यांनी ध्यानबोध कार्यक्रम आणि ज्ञानबोध कार्यक्रम मोफत असल्याने जॉईन करायचा आहे. जमणार असेल वेळात तर. 4:30ला पहाटे जमणार असेल तर ध्यानबोध जॉईन करायचा. संध्याकाळी 4ला जमणार असेल, आवड असेल पुस्तकं ऐकण्याची. आता आपण भगवद्गीता, आता प्युअर आपण हाय प्रोफाईल काही आध्यात्मिक शंकराचार्यांची पुस्तकं घ्यायचं म्हणतोय. बघू अजून. ते काही मी फायनल केलेलं नाही अजून. चाळून वगैरे ठरवणार आहे मी. तर हे ज्यांना जमणार आहे त्यांनी ज्ञानबोध कार्यक्रम जॉईन करायचा. आता ज्ञानबोध कार्यक्रमामध्ये 2 महिन्यापेक्षा ज्यांनी जॉईन केलेले त्यांना मी ग्रुप सोडा म्हणतेय. मी प्रत्येक वेळेला म्हणते ग्रुप सोडा, ग्रुप सोडा. पण अतिशय 2-3च साधक असे आहेत की ते ग्रुप सोडतात प्रामाणिकपणे. बाकीचे सोडतच नाही. तुम्हाला कार्यक्रम जॉईन करणं जमणार नसेल तर ग्रुप सोडायचा आणि परत जॉईन करायचं जेव्हा जमणार असेल तेव्हा. हे सांगून सुद्धा बरेच जण ऐकत नाही. आणि मग एक पेड कोर्सेस आपले महिन्याचे चालू असतात. ते योगाचे रिलेटेड असतात. कारण योग शिक्षकांना मानधन द्यावं लागतं आणि ती फी खूप कमी आहे. तर याच्यामध्ये आता ते ग्रुप तुम्ही फी भरल्यावर सुदर्शन पिरॅमिडच्या खात्यात फी भरल्यावर तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून घेतलं जातं. तर आता जानेवारीपासून कुठले कोर्स सुरू होणार आहेत? तर ध्यानबोध कार्यक्रमाअंतर्गत आपण चक्राध्यान चक्राध्यान सुरू करतोय 6 तारखेपासून. कारण 4 जानेवारीला रविवार आहे. मग 5 तारखेपासून सुरू करतोय. कारण एक आठवडा आपल्याला एक चक्रा घ्यायचं. मग चक्रा काय असतं? तर चक्रात सगळं आहे. कारण आपण जे म्हणतो पृथ्वीचे चक्रा, ब्रह्मांडाचे चक्रा, आपले चक्रा, आपले जे काही गुण आहेत, आपल्या संसारात काही अडी-अडचणी आहेत, हे सगळं चक्रांवर अवलंबून असतं. कारण आपण आपल्या प्रत्येक चक्रात आठवणी साठवलेल्या आहेत. मूलाधारात आपले काही पॅटर्न्स आहेत. त्यामुळे समजा आता उदाहरण घ्या, आपल्याला मनी प्रॉब्लेम आहे, पैसा आपल्याला पुरत नाहीये, हव्या त्या गोष्टी करता येत नाही. म्हणजे मूलाधार चक्रात आपल्या ब्लॉकेज असतात, अडथळे असतात. मूलाधाराचं सगळं सेक्स आपण जे काय म्हणतो सेक्स नाही आपलं लाईफ आपल्याला जीवन कसं वाटतं? आपल्याला जगणं आवडतंय का? विरस आलेला आहे. परत आपली हाडं, केसं, कांती, शरीराचं तेज या सगळ्या गोष्टी मूलाधार चक्रावर असतात. मांड्या, पाय, गुडघे यांचे रोग, दाताचे रोग, केसाचे रोग म्हणजे मूलाधारात प्रॉब्लेम. जीवनाचा मूल आधारच आपला प्रॉब्लेमॅटिक आहे. मग आपण जसे टेक्निक्स घेतो, बुवाकडे जातो, औषधं घेतो, अंगारे घेतो, मार्गदर्शक घेतो, काही पण टेक्निक आपण करतो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तर सगळ्यात गॅरंटेड प्रॉब्लेम असतो, की चक्रा बॅलन्स करायचा. चक्रातली घाण काढून टाकायची. चक्रा संतुलित करायचं. याने सगळंच बदलतं. आपली पर्सनॅलिटी बदलते, आपल्या क्वालिटीज बदलतात, आपले दुर्गुण बाजूला होऊ लागतात, आपले गुण विकसित होऊ लागतात. कशामुळे? तर चक्रांवर काम केल्याने. मग चक्रांवर काम करण्याच्या पद्धती काय आहेत? बरेच टेक्निक्स आहेत चक्रांवर काम करण्याची. नुसतं सोप्पं 1-2 मिनिटाचं टेक्निक म्हणजे मंत्र म्हणायचे. प्रत्येक चक्राचे 7 चक्राचे मंत्र म्हणायचे. 3दा म्हणा, 11 वेळा म्हणा झालं. त्यांनी सुद्धा चक्रातलं बॅलन्सिंग होत जाणार आहे. पण ऍट द सेम टाइम बीज मंत्रांनी हीट सुद्धा निर्माण होतं. मग हीट कोणी बघतं का? जसं आपल्याला माहितीये ध्यानाने हीट तयार होतं.
ध्यानाने हीट तयार होते. मग हीटला आपण भरपूर पाणी प्यायचं आपण शिकलोय. ध्यानाच्या आधी पाणी प्यायचं, ध्यानानंतर पाणी प्यायचं. दिवसभरातूनही पाणी प्यायचं. म्हणजे सगळं त्या ध्यानाच्या परिणामातून क्लिन्झिंग वाटे, युरिन वाटे सगळं जातं. आपण चक्राध्यानात बघितलंय, युरिनचे रंग सुद्धा बदलतात. युरिनची क्वांटिटी बदलते. मग हे चक्राचं बीज मंत्र. मग त्याला सबस्टिट्यूट काय केलं पाहिजे की जे बॅलन्स होईल, हीट बॅलन्स होईल. असे सर्वांगीण टेक्निक्स आपल्या चक्राध्यानमध्ये. आणि आपल्या चक्राध्याना इतके कुठंही टेक्निक तुम्हाला एकाच वेळेला सापडणार नाही. सगळ्या थेरपीज आपण त्याच्यात घातल्यात. रंग थेरपी घातली, मुद्रा थेरपी घातली. फक्त योगासनं वगैरे घातलेली नाहीयेत. पण आपण ते योग प्राणायाममध्ये डिटेल बघतोच. तर हे आहे. तर चक्रांना जे काही आहेत टेक्निक्स दुसरे, की बाबा क्रिस्टल काय वापरता येईल, अत्तर काय वापरता येईल, हे सगळं आपण शिवसरोदयातनं शिकतोच आहे. म्हणजे चक्रांचा गूढ अभ्यास आपण करत चाललेलो आहे हळूहळू. आणि तो करावाच लागणार आहे अजून अजून अजून. डीप डीप डीप. कारण त्याच्याशिवाय रहस्यच काही नाहीये ब्रह्मांडात. चक्रांमधनच सर्व आपल्याला साधता येणार आहे. मग ज्यांना ध्यान जमत नाही त्यांच्यासाठीचे टेक्निक शिवसरोदयमध्ये आपण शिकतो, भाग 2 मध्ये. तर हाचा पॉवरफुल शक्तिशाली चक्राध्यान आता आपला पहाटे 4:30 ला होणार आहे. पण या वेळेला मी ध्यान ग्रुपमध्ये लिंक टाकणार नाहीये. या वेळेला मी असं ठरवलंय की जे करतात उठतात त्यांनाच ठेवणार आहे. भलं एक चक्र आपण आठवड्यातनं घेणार आहे. मग 5 दिवसापैकी तुम्हाला 3 दिवस तरी जमलं पाहिजे ना, असं वाटतंय मला. त्यांनाच मी जॉईन करून घेणार आहे. आणि कारण ना ध्यान ग्रुपला किती आहेत सांगा हो सुलक्षणा मॅडम, खूप लोक जॉईन करून बसतील. एकदा सुद्धा उठत नाहीत ते. आणि सांगते सोडा सोडा तरी कोणी सोडत नाही. रीड बाय तर नेहमी असतं. मी प्रत्येक वेळेला रीड बाय करून बोलते. परवाच्या मीटिंगला सुद्धा मी बोललीये, रीड बाय करून बोललीये. त्यामुळे तुम्ही म्हणूच शकत नाही मी बघितलं नाही मला आता कळलं. लक्षात 83 घ्या. नको. हं? 83 आहे. 83. ते पण खूप लोकांना काढून टाकल्यावर 83 आहे. मी प्रत्येक वेळेला निरीक्षण करण्यासाठी रीड बाय बघत असते. अनावधानी तुमचं झालं ठीक. तर हे बघत असतात सगळे. तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा मला माहितीये. किती दिवसांनी बघता साधारण. तुम्ही कुठं बिझी आहात का नाही हे सुद्धा मला माहिती असतं. त्यामुळे एखादा ग्रुप खूप लोकांनी 4 दिवसांनी, 5 दिवसांनी उघडलं तर मला कळतं तुम्ही बिझी आहात. पण हे सगळं माझं निरीक्षण असतं. बघत असतात ही लोकं पण बाहेर पडत नाहीत. तर म्हणून मी यावेळेला शक्तिशाली आपल्याला एक उद्दिष्ट गाठायचंय शक्तिशाली चक्र ध्यानातून. ज्या वेळेला ऑनलाईन हे झाले 100 लोक पहाटे 4:30 ला उठत होते नवीन असून सुद्धा. त्यांना काही माहिती नव्हतं चक्राध्यान कसं आहे, काय. पण ते त्यांनी केला आणि खूप चांगले रिझल्ट्स आले. खूप. दन, दन, दन रिझल्ट्स येतात. साक्षच घेता तुम्ही. की युरिनला कशी गेली, कसं झालं क्लिनिंग, एवढं ते सुंदर रिझल्ट येणार आहे. दुसऱ्या वेळेला सुद्धा ऑनलाईन झालं त्यावेळेला सुद्धा चांगले रिझल्ट्स आले. तर आता आपल्याला रिझल्ट्स नकोयत. आता आपल्याला वेगळे इफेक्ट साधायचे. पूर्वीच्या ज्यांनी चक्राध्यान केले त्यांना वेगळे इफेक्ट साधायचे. म्हणून तुम्ही संकल्प लिहायचेत आता. म्हणून संकल्प साठी मी बोलवलंय मीटिंगसाठी. सर्वांना खुले करत आहेत. तर आता या चक्रधान्याचे काय संकल्प असावेत ते सांगते मी. लिहायचे तुम्ही लिहा. आता ज्यांनी शिवसरोदय केलेले त्यांना माहितीये तुमचे चक्र कुठले वीक आहेत. तुम्ही निदान आपण 4 चक्र धरलेले आहेत हृदय चक्रापर्यंत. आपण इथे कन्फर्म नाही आहोत. ते घ्यायचं की नाही त्यावेळेला ठरवेल मी. ह्याची पण गरज आहे कारण बरेच जण इथे अडकलेत विशुद्धी चक्रात. पण आज्ञा आणि सहस्त्रार घेत नाही आपण या चक्राध्यानात. आपण हृदयापर्यंत काम करणार आहे जमलं तर विशुद्धी. कारण विशुद्धीत पण बरेच अडकले. पण ते गॅरंटेड नाही. इथवर तर गॅरंटेड आहे कारण उद्दिष्ट वेगळं आहे. तर तुम्ही आता संकल्प काय लिहायचे आहेत? आपण माइंड अँड सोल कार्यक्रम केला. माइंड अँड सोल कार्यक्रम 4th डायमेन्शन पासून सुरू होतो. म्हणजे हृदयापासून होतो. खाली स्वाधिष्ठान जे आहे, मणिपूर जे आहे, मूलाधार आहे ते काय नाही म्हणजे 4थं डायमेन्शन, थर्ड डायमेन्शन. थर्ड डायमेन्शन मध्ये आपण जगतोय ना. जो काही आपण जन्म घेतलाय तो 3 डायमेन्शनल अर्थ मध्ये घेतलाय.
मग हे जर आपण बॅलन्स केले नाही, आणि म्हणूनच जवळ-जवळ 90% लोकांचे खालचे 3 चक्राच ब्लॉक आहेत. का आपण थर्ड डायमेन्शन पृथ्वीवर आहोत. आपण काही 4th, 5th, 6th, 7th ला नाही बसलेलो आता. म्हणजे इथे आलोय कशासाठी? हे आलोय खालच्या 3 डायमेन्शनवर काम करण्यासाठी आलोय. वरचं सगळं चांगलंच आहे आपलं. मग संन्यासाला सुद्धा मूलाधारासाठी काम करावं लागतं. जे साधनात 24 तास करतात, त्यांना सुद्धा मूलाधारासाठी काम करावं लागतं. आपण बातम्या ऐकतो, स्पिरिच्युअल गुरूंच्या बातमी ऐकतो. मूलाधारातच बरेच जण अडकलेले आहेत. तिथेच काम करण्यासाठी आपण आलोय. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणी. मग आता संकल्प काय असाय, तर तुम्हाला माहितीये तुमचं चक्रा कुठलं बॅलन्स आहे, अनबॅलन्स आहे. तुम्ही हे पण केलेलं आहे, पेंडुलम कोर्स पण केलेला आहे बऱ्याच जणांनी. मग या पेंडुलम कोर्समध्ये तुम्हाला चक्रा, तुमचा ऑरा पर्सेंटेज काढायला शिकवलंय. लिहा, संकल्प लिहा. आता ते करून घ्या 5 तारखेच्या. म्हणून 3-4 ठेवले, कारण 3ला मीटिंग घेईल मी. मी साधकांची मीटिंग घेणार आहे 3 किंवा 1-2 ला काहीच नाही आपलं. बहुतेक 2 ला मी घेईल. लिहून घ्या. 1 ला नको, न्यू इयर आहे. 2 ला लिहून घ्या. मेसेज टाकायचा राहिलाय. 2 तारखेला मी शिवसाधकांची मीटिंग अजून डिटेल ह्याच्यासाठी घेणार आहे. मग तुम्हाला प्रत्येक तिथे मी संकल्प सांगेल, कारण तुम्ही सगळं शिकलेलं आहात तिथे. तर ही 2 तारखेला संध्याकाळी 4 वाजता. नाही, पुस्तक कार्यक्रम आहे नाही का 2 ला? पुस्तक कार्यक्रम आहेच आहे की. नाही, 2 ला नाहीये. ठीक आहे, 2 ला लिहा तुम्ही. 1-2 ला माझ्या अंदाजाने काही ठेवलेलं नाहीये. बघू, 2 ला लिहा. तर ह्याच्यामध्ये काय-काय येईल संकल्प इतरांचे. मग ह्या 3 चक्र, मग तुमचे प्रॉब्लेम, तुम्हाला चक्र कुठले बॅलन्स नाहीये ते माहिती आहे पर्टिक्युलरली. ते सगळं लिहा संकल्प. परत ऑरा काढून घ्या. पेंडुलम वापरा, पेंडुलम चार्ज करा आणि पूर्ण चक्राध्यान करोस्तोवर हे करायचं आहे. पेंडुलम वापरायचं आहे. त्याची पण सहाय्यता क्लिन्झिंगसाठी घ्यायची आहे. त्याचे चार्ट करायचे आहेत. त्यातनं तुम्ही आठवड्यातनं एकदा बघा, नाही तर आठवड्यातनं 2दा बघा. पण पर्सेंटेज ऑरा, पर्सेंटेज चक्र काढा. त्याचे संकल्प लिहा. आत्ता चक्रा बघा. त्याची उद्दिष्ट लिहा. आणि तुम्हाला माहितीये, चक्रा 60चा जरी 100 केला, तर तो तेवढ्या वेळापुरता टिकतो. खाली घसरायला वेळ नाही लागत. मग आता हे संकल्प नकोत का? खाली घसरणं 80च्या खाली जात नाहीये. माझं चक्रा बॅलन्सिंग नेहमी सदैव 80च्या वरच राहत आहे. असे संकल्प पाहिजेत तुमचे. नाव लिहून मूलाधार. सगळ्याला 80च्या वर लिहू नका. मूलाधारचं वेगळं लिहा. स्वाधिष्ठानाचं वेगळं लिहा. मणिपूरचं वेगळं लिहा. मग हे सुद्धा लिहा. आता अजून संकल्प लिहायचे आहेत. शिवसर्वोदयमध्ये जे शिकलेले आहेत भाग 2 मधनं, अत्तर शिकलेत, त्याच्या देवता शिकलेत, ते पण संकल्प लिहा. ते पण बरचसं कोणी नोट्स बघितलेले नाही. तो नोट्स उघडा आणि ते संकल्प लिहा. म्हणून सांगितलं होतं काय-काय दिलं, ह्याची उजळणी केली असती तर बरोबर संकल्प पण ॲडिशनल पडले असते. बाबा मी शिवसर्वोदय चक्रा केलं यावर्षी, मग त्याच्यातनं काय साध्य केलं, काय राहिलंय, त्याचे संकल्प लगेच. असं माझं उद्दिष्ट होतं ते प्रश्न विचारण्याचं. अजून 31 तारखेपर्यंत, 31 तारखेपर्यंत मुदत वाढवली. करायचं त्यांनी करा. अजून वेळ आहे 2-3 दिवस. ते काम करा. एक-एक उघडा ना यावर्षी काय-काय केले कोर्स. त्यामधनं काय साधलं, कुठं राहिलं, काय राहिलं. लगेच ते संकल्पात कन्व्हर्ट करा. इथे काय लिहिलं, काय झालं, काय साध्य केलं, इथे लगेच संकल्पात. म्हणजे ते सुंदर काम होईल. 2-3 दिवस कष्ट घ्या. शनिवार, रविवार आता आहे. आज रविवार आहे. पुढचा शनिवार, रविवार घालवा. मग नवीन वर्षाची पार्टी करण्याच्या ऐवजी हे करा. तर हे चक्राध्यानाबद्दल सांगायचं. आता अजून संकल्प लिहायचे चक्राध्यान करताना, की आपण बरेच टेक्निक शिकलो. उदाहरणार्थ टॅपिंग शिकलो. मग आता या चक्राध्यानातून 5 मिनिटं आपण ते नित्यनियमित करायचं. मग लिहा. काय-काय शिकलो टेक्निक्स, टॅपिंग शिकलो. मग काय शिकलो? 6 स्टेप शिकलो. मग काय शिकलो? ध्यानाच्या 3 स्टेप शिकलो. उजळणी करा. काय-काय शिकलो टेक्निक खूप वेळा सांगितलं तुम्हाला. टेक्निक लिहा, टेक्निक लिहा, टेक्निक लिहा. तंत्र लिहा, तंत्र लिहा, तंत्र लिहा. ओमकार टेक्निक्स लिहा. ओमकार त्या अवयवावर सोडणं लिहा. तुम्हाला माहिती आहे कुठल्या अवयवात प्रॉब्लेम आहे.
आता त्या आत्म्याच्या दिव्य शक्तीला नाव ठेवा म्हटलं. किती जणांनी नाव लिहिलं? तिथे पण सुवर्णा खिस्ती मॅडमनीच लिहावं फक्त. आणि दुसऱ्यानी ऊर्जा नाव लिहिलं. ऊर्जेचंच नाव ऊर्जा कसं ठेवू शकता तुम्ही? काय बघा बरं का, किती जण रिस्पॉन्स देतायत ग्रुपला बघा. नाव द्या त्या दिव्य शक्तीला, लिहा त्या ग्रुपवर प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे. नाव लिहा आता संकल्पामध्येच. या माझ्या या हिला दोस्त काय मैत्रीण असेल, मित्र असेल, काही असेल. त्याला सोबत करणार आहे, कायमचा सोबतदार ठेवणार आहे. मग ते टेक्निक करायचं. कुठल्या अवयवात प्रॉब्लेम आहे तिथे त्या अवयवाच्या आत्म्याच्या त्या दिव्य शक्तीला नाव घेऊन ती मला वापरत आणायची आहे, सदैव वापरत आणायची. खुलजा सिमसिम. सामूहिक चेतना, पाणी, वॉटर अफर्मेशन, व्हर्टेक्स वॉटर, हे सगळं चक्राध्यान करताना करायचंय शेवटचे 5 मिनिटं. जे कोणी घेणार आहे कोऑर्डिनेटर त्यांनी हे सगळं करून घ्यायचंय. एक आपण ठरवूयात. लिहा बरं चॅट बॉक्समध्ये पटापटा काय कराल शेवटच्या 5 मिनिटात. कोणकोणती तंत्र कराल लिहा. नुसतं ध्यान नाही करायचं. ध्यानापेक्षा हे जास्त फायदा देणार आहे. जसं अंघोळीची गोळी घेतो ना, तशा तंत्रांची गोळी घेऊन टाकायचं. केलं. 1 मिनिटात होऊन जात. व्हिज्युअलायझेशन लिहा. आयुष्याचा सिनेमा लिहा. 3 महत्वाच्या गोष्टी लिहा 2026 मधल्या. त्या 3 महत्वाच्या गोष्टीचा सिनेमा करून टाका. डोळ्यांनी काय दिसतंय तो ड्रेस ठरवा, तो युनिफॉर्म ठरवा, ती केशभूषा ठरवा. ती कोणाला हग करणार, कोणाच्या त्वचेचा स्पर्श घेणार ते लिहा. चव काय घेणार ते लिहा. सगळा सिनेमा करून घ्यायचा 31 तारखेच्या आत. हा सिनेमा रोज चक्राधाण्याच्या शेवटी करायचा आहे. ते संकल्प लिहा. संकल्पात तर येईलच ना ते व्हिज्युअलायझेशन, आयुष्याच्या सिनेमात 3च गोष्टी घ्या महत्वाच्या. हे सगळं करायचंय ध्यानाबरोबर आता. आणि कोऑर्डिनेटरनी हे लिस्ट करायचे कोऑर्डिनेशन ग्रुपवर डिस्कस करायला लागा. आणि एक आपण फायनल करू आणि आपण त्याचं रिव्हिजन घेऊ. आणि याच्या व्यतिरिक्त स्पेशल तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल, कारण आम्ही काय म्हणणार, आत्म्याच्या या अवयवाच्या दिव्य शक्तीला बोलवा असं कोऑर्डिनेटर म्हणणार. आता तुमचा कुठला अवयव ते संकल्पात लिहा ना. काय अवयव आहे तुमच्या रोगानुसार, तुमच्या त्रासानुसार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इंटिग्रेशन शिकवलंय, की जन्मानुजन्म साठलेले कर्मा सुद्धा क्लीन्स करतोय. त्या अवयवाच्या गाठी पुड्या सोडतोय, दोरे सोडतोय. सगळीकडे साठलंय, हृदयात साठलंय, खांद्यांमध्ये साठलंय, प्रत्येक चक्रात साठलंय लक्षात घ्या. कारण चक्रच अवयव कंट्रोल करतो ना, जसं मूलाधार मांड्या. मग मांड्या म्हणणारे, गुडघे म्हणणारे, पावलं म्हणणारे, केस म्हणणारे, दात म्हणणारे, जिथे जिथे तुमचे प्रॉब्लेम आहेत तिथे. आणि शेवटी मूलाधारातले सगळे पॅटर्न डिझॉल्व्ह झालेत. मूलाधाराच्या क्वालिटीज लिहा. टेबल करा. लिहा, टेबल करा. चक्रा, त्याचे गुण. चक्रा, पाकळ्या, गुण, अवगुण एवढा टेबल मला तुम्ही ग्रुपवर एकत्र काम करा सगळ्यांनी. चक्राध्यानाच्या ग्रुपवर काम करायचंय आता. ज्यांना मी जॉईन करून घेईल त्यांनी. काय करायचं? मूलाधाराच्या पाकळ्या 4. अर्थ, काम, धर्म, मोक्ष. 4 पाकळ्यांचा अर्थ लिहा. मग हे अर्थ, काम, धर्म, मोक्ष. नाही आठवत इंटरनेट वापरा ना. मग अर्थबद्दल लिहा. काय काय आर्थिक आहे विवंचना. मूलाधार अर्थ करतं ना कंट्रोल पैसा. मग काम. काम म्हणजे काही सेक्स आहे का? नाही. काम म्हणजे काय? सांगेल का कोणी? अर्थ. इच्छा इच्छा नाही. इच्छा अ? वासना इच्छा वासना इच्छा, वासना, कुठलीही काम. इच्छा असेल. बरोबर. तर ते काय काय इच्छा, वासना. मोक्ष, धर्म, मोक्ष. आता धर्माचा आपण अर्थ लावतो तसं नाही. धर्म म्हणजे आपल्या मनुष्य जातीला काय महत्वाचं आहे तर समाजसेवा, मनुष्य म्हणून जगणे, मानवतावादी, माणसाला माणसासारखे वागवणे, हा धर्म. सनातन म्हणजे हिंदू, मुस्लिम हे धर्म नाही बरं का. ते उथळ आहे. तो अर्थ नाही धर्माचा. तर धर्म म्हणजे काय? मग ते पण बघा. त्याचे पण संकल्प तिथे ग्रुपवर लिहा. ग्रुपवर लिहा ते. ग्रुपला एक ऊर्जा क्रिएट करा. मग हा जो टेबल आहे, मूलाधार, पाकळ्या, गुण, अवगुण. पाकळ्या काय दाखवतात ते लिहा.
गुण काय आहेत, अवगुण काय आहेत. मग आता हे लिहिल्याने तुम्हाला संकल्पाला सुद्धा मदत पडेल. मग मूलाधार करताना आपण जो काही गुण आहे मूलाधाराचा, भक्कमपणा, भरभक्कमपणा, स्वाधिष्ठान म्हणजे भीती स्वाधिष्ठानात अडकलेली आहे. मग भीती दुर्गुण झाला. प्रत्येक पाकळ्यांची जी अक्षरं आहेत, त्या अक्षरावरून सुद्धा क्वालिटीज आणि काही महत्वाचे तितक्या डिटेल नको जायला. वर्ण, अक्षर वगैरे मी जाणार आहे नंतर. आता हे तर करा आधी गुण, अवगुण. चक्र, गुण, अवगुण. मग त्यानुसार आपण संकल्प आणि त्यानुसार अफर्मेशन्स तयारच करू. कोऑर्डिनेटर नाही तर त्या चक्र ध्यानावर सुरू करा. मग कोऑर्डिनेटरनी एक साचा ठरवू. आणि मग हे त्या आता मूलाधाराच्या नूतन मॅडम आहेत. नूतन मॅडम तुम्ही लीड घ्या आणि ते मूलाधाराचं काय सूचना असतील 5 मिनिटाच्या शेवटच्या. काही कॉमन राहतील प्रत्येक चक्राला, काही वेगळ्या राहतील. मूलाधार युक्त राहतील, स्वादिष्टान युक्त राहतील. तर असं आता हे चक्रध्यान म्हणून तिथे मी रेग्युलर लोकच घेणार आहे. उठणारीच लोक घेणार आहे. तुमचा पिरियड आला तर करायचं नाहीये चक्रध्यान. हृदयाला करा. पण 3 खालच्या चक्राला तुम्ही अब्सेंटच राहायचंय. ग्रुपमधनं क्विटच व्हायचंय. मला सांगायचं नाही काही. न सांगता क्विट व्हा आणि परत जॉईनिंग रिक्वेस्ट द्या. झालं की. ब्लिडिंग थांबलं की. दिवस नाही मोजायचे तिथे. 2 दिवसात थांबलं, तिसऱ्या दिवशी जॉईन होऊ शकता. ठीक आहे? कारण हे हायर चक्रध्यान आहे. अतिशक्तिशाली चक्रध्यान आहे. आणि ज्यांनी मूलाधार केलं नाही त्यांनी स्वादिष्टान करायचं नाही. लिहून घ्या. नाहीतर काय झालं तर मी जबाबदार नाही. मूलाधार केलं तरच स्वादिष्टान करा. स्वादिष्टानापर्यंत आला तरच मणिपूर करा. हृदयाला येऊ शकता सगळे. खालचे 3 चक्र करायचे नाही. ते एक झाल्याशिवाय दुसरं स्वतःहून गायब व्हा. काही अर्जन्सी येते आपल्याला असं काही नाहीये. तुम्ही जॉईन झालात पण तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला. 3 दिवस तरी करा. 5 दिवसापैकी 3 दिवस तरी करा. पण करा. कारण मग ना ते उगाचच वेडी-वाकडी ऊर्जा पाठीच्या कण्यातून व्हायला नको आहे. इतकी ही स्फोटक ऊर्जा आहे कुंडलिनीची, की पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती, ती ब्रह्मांडाचीच शक्ती आहे. ब्रह्मांडाची सृजन क्षमता सगळं जननी ती आहे. एवढी स्फोटक ऊर्जा आपल्या जवळ आहे आणि तिला वाटेल तसं जागा करून नसतं चालत. कारण हे पॉवरफुल चक्रध्यान आहे. असं तसं नाहीये. मग एकाच वेळेला ते करतात त्यामुळं. पण मी एका वेळेला घेत नाही. मला मला जे काही वाटलं, रुचलं तेच मी घेते. ते तुम्ही बघा, तुम्हाला मी जॉइन करून घेणार आहे, पण ते तुम्ही सांभाळा. तुमचं काय अडचण आली तुम्ही स्वतःहून मिटवा. तर आता बघा काय-काय सामूहिक चेतना, धन्यवाद, हीलिंग ध्यानाच्या शेवटी घेता येईल सामूहिक चेतना, टी-एफ-टी, हृदय मेडिटेशन, हृदय चित्र व्हर्टेक्स नाही घेणार आहे आपण. तुमचं तुम्ही पिक्चर व्हिज्युअलायझेशन करायचं. ते काय घेणार नाहीये. ते खूप झालंय करून. तुमचं तुम्ही करा तो व्हिज्युअलायझेशन सिनेमा. अच्छा. आणि तुम्हाला प्रेम प्रकाश हवाय. कोणी लिहिलंय ते? मुलीची डिलिव्हरी. नॉर्मलचा हट्ट नको. अजिबात नॉर्मलचा हट्ट नको. सोडून द्या. विना साखरे मॅडम. बर आता चला प्रेम प्रकाश देऊयात. शेवटी देऊयात जरा हो द्यात मग रेकॉर्डिंग बंद करून. विना साखरे मॅडमच्या मुलीची डिलिव्हरी टाइम सुरू आहे. प्रेम प्रकाश द्या. नॉर्मल पेक्षा चला प्रेम प्रकाश द्या आत्ताच असेल तर. मॅडम नाव लिहा मुलीचं. मी पॉज करते रेकॉर्डिंग. तर आता हे संकल्प आपले चक्रा ध्यानाचे झाले. आता दुसरा कार्यक्रम कुठला आहे आपला? तर योग संजीवनी. योग संजीवनी आणि प्राणायाम. तर याच्यामध्ये माझीकडनं फी चुकीची झाली होती. तर ज्यांना जमतंय त्यांनी लिहा. कोणी मला पॉइंट आउट केली नाही. ते करत जा माझ्या चुका जरा. पॉइंट आउट केलं पाहिजे तुम्ही. तर जानेवारीत आपण 7 ते 8 ठेवणार आहोत. का बरं? तर आपला महत्वाचा संकल्प आहे 2026 मध्ये शिवसाधक यांची उच्च अवस्था तयार झाली पाहिजे. त- थोडासा ट्राय केला आपण 25 मध्ये, पण ते त्या स्थितीला कोणी नव्हतं त्यामुळं परत तो रोखला. आता 26 मध्ये तो सुरू करायचा त्याची तयारी म्हणून सगळ्यांना निसर्गाला जोडून घ्यायला सांगितलंय.
शिवसाधकांना इतरही जण जोडू शकतात. निसर्गाला जोडलं की निसर्गाची ताकद आपल्याला मिळते. मग निसर्गाला जोडायचं तर काय करायचं? तर निसर्गाप्रमाणे राहायचं. हेच शिवसर्वोदय शास्त्र शिकवतं. आपल्याला ध्यानातनं काय सगळं मिळतं? तर ध्यानातनं आपण श्वासाला आलो का गेलो बघतो. श्वासाला आलो का गेलो बघण्याने काय होतं? श्वास हा निसर्गातनं येतोय. इतर वेळेला श्वास चालूच आहे की, पण आपण कुठं त्याला कनेक्टेड असतो. येतो, जातो काही आपण लक्ष नाही देत. पण ज्यावेळेला आपण ध्यानात श्वास आला गेला, त्या श्वासासोबत राहतो, त्यावेळेला निसर्गासोबत राहतो. म्हणून मग निसर्ग काय करतो, तर ब्रह्मांडातनं पंचतत्व द्यायला लागतो शरीराला. पंचतत्व, पंचतत्व, पंचतत्व. जे जे कमी आहे डागडुजी वगैरे सुरू होते. मग ही निसर्गाची शक्ती ध्यानातून मिळते. पण पंचतत्व मिळते. मग शैव काय आहे तर स्वरशास्त्र आहे. स्वरशास्त्र इतकं कुठलंही ज्ञान त्या लेवलचं नाहीये. जगातल्या ब्रह्मांडातल्या सगळ्या ज्ञानाचा सार, सगळ्या ज्ञानाची शिकवणूक शिवसर्वोदय शास्त्रात आहे. 365 श्लोक यामध्ये आहेत. गूढ श्लोक आहेत. सगळे संन्यासी आध्यात्मिक लोक त्यातले बऱ्यापैकी नियम पाळायचे. रामानी सुद्धा ते नियम पाळले. वशिष्ठ गुरूंनी एक रेकॉर्डिंग बंद करून सांगतात. तर ह्या गोष्टी झाल्या. आता शिवसर्वोदयचं बोलतेय मी. तर शिवसर्वोदयामध्ये आपण हे श्वासाचे नियम आहेत. साहजिक आहे, नियम आपल्याला वापरताना आपण श्वासाला जोडलं जातं. म्हणून त्या श्वासाची, त्या निसर्गाची शक्ती सगळ्या गोष्टींवर पडते. म्हणून प्राणायाममध्ये माधुरी मॅडमना परवा फोनवरही सांगितलं, प्राणायाममध्ये शिवसर्वोदयाचे नियम पाळायचे. मॅडम फारच हे झाले. मॅडम म्हणे, "अहो काय तुम्ही एक-एक करता हो मॅडम प्रयोग तुमचे?" म्हटलं, "काय आहे, आपण जे शिकतोय ते एकत्र आणतोय. इकडं प्राणायाम आणि इकडं शिवसर्वोदय." आणि मग ते पण आपण करायचंय प्राणायाम आणि योग संजीवनीमध्ये. म्हणून मग मी 7 ते 8 का घेतले ते बोलतीये आता. तर आपल्याला निसर्गाला कनेक्ट व्हायचंय, शिवसाधकांना, इतरांना सुद्धा. निसर्गाप्रमाणे राहायचं. मग 10च्या आत जेवायचं. 11च्या आत, जास्तीत जास्त 11ला. मी 9:30ला बसते बघा जेवायला. त्यामुळे मला लवकर फोन करत जाऊ नका. 11 म्हणून मी टायमिंग दिले, 11 नंतर. तर 10 वाजता जेवायला मॅक्सिमम बस. म्हणजे 11 पर्यंत होऊ शकतं सगळं. आणि संध्याकाळी आम्ही 5:30ला बसतो जेवायला. 6 पर्यंत तुम्ही जेवा. अगदी मोज म्हणजे सूर्योदयाच्या. आणि जीवन कसं बदलतंय बघा. शरीर पण कसं हलकं, सुंदर, उत्साह. कालच माझी अमेरिकेची बहीण म्हणत होती, "तुला एवढं सगळं कसं काय जमतं गं?" मग तिला म्हटलं, "अगं तू जोडून बघ ना." काय आहे, ध्यानाने एकतर शक्ती येतीच. शिवाय शिवसर्वोदय पाळल्याने येतेच. निसर्गाला तुम्ही ट्यून होता. निसर्गाची शक्ती सगळ्यावरच लाभते ना. हां, आता जे काही कार्मिक आहे म्हणून रोग होणार नाही, म्हणून काही दुःख होणार नाही, म्हणून काही वाईट होणार नाही, असं काही नाहीये. होणारच आहे ना. आपले प्रोग्रामच आहेत ते. पण आपल्याला सहजतेने त्या नौका पार करता येणार आहेत. कमी कठीणाईत, कमी दुःखात, कमी कष्टात पार करता येणार आहेत. एवढाच तो फरक. जर 7:30 चालू असेल, 7:30 मुळे जे त्रास होतात, ते भोगूनच पार करावे लागतात. मग ते सुई टोचल्याचं तुम्हाला त्रास होणार का नांगर टोचल्यासारखं होणार ते डिपेंड असतं. ते अध्यात्म, परमात्मा म्हणून तर करायचं असतं. सहजतेने पार होतात हे दुःख, आपल्या जीवनातले चॅलेंजेस. चॅलेंजेस शिवाय जीवन नाही. आपण तेच तर शिकायला आलोय. आपण त्या चॅलेंजेसमधनं पुढं जाऊन लर्निंग घेऊन पुढं जायला आपण तेच जन्म घेतला आणि ते नको म्हणून कसं चालणार आहे आपण? चुकीचं म्हणतो आपण. आपण असंच म्हटलं पाहिजे, "सोल कर्मानुसार माझं सुंदर सहजतेने, सुलभतेने जीवन सुरू आहे." सोल कर्म जे आहे ते. आपण बदलायचं पण बघितलंय. तर हे नको, ते नको, रोग नको, दुःख नको असं म्हणून चालणार नाहीये. रोग नको, दुःख नको तर लर्निंग पण होणार नाहीये. पुढच्या स्टेपला सुद्धा येणार नाहीये. मग तीच दुःख, तेच रोग घ्यायला पुढच्या जन्माला यावं लागणार आहे. हे पूर्ण लिहून ठेवा काळ्या दगडावरची रेष. कारण ते पारडं आहे पारडं. चांगलं काम करण्यासाठी आपण आलेलो आहोत, शिकण्यासाठी आलेलो आहोत. तर ते दुःखातनंच शिकणार आहोत. ते नाही म्हटलं तर पुढच्या जन्माला ते सगळं करावं लागणार आहे. दुःख भोगावं लागणार. कारण दुःख भोगून अगदी तो सोनं कसं तळपतो, ठोके देऊन हिरा सुद्धा डन, डन, डन मग झळाळू लागतं. सोनं सुद्धा
तप्त तप्त पुनरुपी पुन्हा कश्यम याती तेजम. पुन्हा, 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 पुन्हा सोन्याला ते तापवलं जातं. लक्षात घ्या. मग आपल्याला नाही झालं असं तर कसं आपण झळाळणार आहे, आपण चमकणार आहे? शक्य आहे का? म्हणून अशा काही संकल्पना लिहू नका. म्हणून सुलभतेने, सहजतेने, समाधानाने म्हणू आपण. समाधानात आपण आपला रोग पार करत आहोत. समाधानात हॉस्पिटल. तुम्हाला माहितीच आहे की माझं कोरोनाचं कसं गेलं. हॉस्पिटलमध्ये मला काही टेन्शन नव्हतं. माझ्याकडे बघून किती बाहेर आले त्यातून. मला काही चॅलेंजेस नव्हतं. इथे प्रेतं बाहेर काढली जात होती माझ्यासमोर दवाखान्यातनं. मला काही नव्हतं वाटत. माझं स्टेटसच सगळ्यांना धीर देऊन गेलं. मी सुद्धा त्यातनं शिकले. मला तो धडा मिळण्यासाठीच मला ते सगळं घडलं असं वाटतं. त्यावेळेला मला अजून ते बुद्धांनी शिकवलेलं कळलं. अरे दुःखाला दुःखच राहिलं नाही तर जीवन किती सुंदर जाणार आहे. ते झळक मला तिथे अनुभवातून घडली त्यावेळेला. मला काही वाटतच नाही. त्या परिस्थितीतनं. म्हणजे काही नेहमी वाटणार नाही असं नाही हं. माझ्या एवढं इमोशनल कोणी नाहीये. माझ्या एवढं मनाला लावून घेणारं कोणी नाही. पण तिथे मला शिकवलं गेलं, घडवलं गेलं तिथे. तर हे आपल्याला चॅलेंजेसच घडवतात. आपल्याला प्रसंगच घडवतात. एखाद्या आठवणीतनं आपण जे शिकतो त्या आठवणीवर पुढचं आयुष्य जगू शकतो आपण. लक्षात घ्या. कारण इकडे माझे मिस्टर पण कोरोनाने घरात होते. मुलगा सुद्धा होता. मग तसे टेन्शन होतं. पण मला आठवत नाही मी टेन्शनमध्ये होते. मी अगदी सहज जे होईल ते होईल बास. माझं कर्म संपलं असेल, "नाही बाबा तू" असं. मला काही मिस्टरांचं काय होईल, मुलाचं काय होईल काहीच काळजी नव्हती. मी लिटरली सांगते तुम्हाला. खरंच नव्हती. असं प्रत्येक वेळेला ठेवलं पाहिजे म्हणून नसते असं नाहीये. असते, पण त्यावेळेला नव्हती. काय माहिती काय होतं ते. तर या गोष्टी लक्षात ठेवूयात सगळ्यांनी. तर म्हणून आपल्याला शिवसुरोदय, प्राणायाम, संजीवनी 7 ते 8 घ्यायचंय. मूळ कारण ते. म्हणून ओंकार ध्यान सुद्धा 9 ला शिफ्ट केलंय. कारण थंडी प्रचंड पडणार आहे. तुम्हाला सांगते मिनी आईस एज येणार असं लोकं म्हणतात. मला काही माहिती नाहीये. मी काय त्याच्यात रिसर्च केला नाही. पण मला एवढं कळतं, जे आपण ऐकतो, आपण सजगतेने तयारी करून ठेवली, तर वाईट वाया कधी ती जात नाही. बास. मग जर आता आपण बघतोय जे काही चाललंय भविष्यवाल्या ते सगळं होतच आहे खरं, होतच आहे. मग आयसीस सुरू झालं, कडाक्याची थंडी आताच 6 डिग्री पुन्हा गाठलंय. आताच 10 वर्षाचा रेकॉर्ड मोडलंय. बाकीच्या देशांमध्ये किती बर्फ पडतोय आपण बघतो. कुठं-कुठं बर्फ नको त्या ठिकाणी पडतोय. मग हे सगळं पोल शिफ्टिंगमुळे होतंय. मग आता आपण कोल्ड कंट्री टाइप होणार आहे ना. मग असं आहे तर आपण आपलं कशाला म्हणून मग ते मी म्हटलं 9लाच घ्या. हे आपल्याला रुटीन जमवायचंय 9 ते 9:30 ओंकार करायचा आणि झोपायचं 9:30ला म्हणजे 4:30ला चक्र ध्यानला उठणं होईल. दुसरं लॉजिक. नेहमी तसंच राहणार आहे असं नाही, पण जानेवारीसाठी आपण ते ठेवलंय. मग तिसरा जो आपला संध्याकाळचा जो वेळ आहे, संध्याकाळचा, तर त्याच्यामध्ये आपण हे घेणार आहे वाचायला. आपण माधुरी मॅडमचा 12 तारखेपर्यंत फेस योगा आहे. त्या फेस योगा घेणार आहेत. त्याच्यात थोडं काही-काही वेगळं घेणार आहे. मी थोडंसं माउथ ऑइल पुलिंग सुद्धा मॅडमना सांगते ॲड करायला. कारण नूतन मॅडमना खूप फायदे झाले तिळाच्या तेलाने. तर अजून वन स्टेप अहेड जाऊ तुम्हाला सांगते. हिरड्या आहेत ना, त्या हिरड्यांचा मसाज जर आपण केला रोज सकाळी, तर आपल्या हृदय आणि हिरड्या या कनेक्टेड असतात. मग माउथ ऑइल पुलिंगमध्ये तिळाचं तेल घ्यायचं. थंडी आहे ना, घ्यायचं आणि ते मी मॅडमशी बोलेल. ते एक ॲड करू फेस योगात यावेळेला. अजून त्या मॅडम पण काही ॲड करणार आहेत. तर ज्यांना करायचं आहे त्यांना हो मॅडम, म्हणून मग आपण डोळ्यांसाठी ऍड करू जरा. डोळे म्हणजे खाली उघडतात डोळे पापण्या आणि ऑइल पुलिंग पण घ्या. त्याच्यासाठी ऑइल ऑइल पुलिंग पुलिंग पण हे घ्या. घेऊ. मग ते सगळं चालेल. सूचना तिळाचं तेल, घाण्यावरचं वगैरे ज्यांना करायचे आणून ठेवा. नूतन मॅडमना सुंदर रिझल्ट मिळाले तिळाच्या तेलाने आणि आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. वात प्रकृतीचे जे आहेत त्यांना हे मिळणारच आहेत. तर त्यांना मी काही प्यायला सांगणार नाहीये, पण आपण हे करू हिरड्या आणि दातांसाठी वगैरे. त्याचा केसांवर, त्वचेवर परिणाम दिसणारच आहे. तर हे एक लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहिती याच्यामुळं काय-काय गेलेलं आहे? याच्यामुळं हृदयावर अटॅक होतायत. याच्यामुळं कॅन्सर होतायत. सगळी बीजं घातलेली आहेत. आणि म्हणून आपण ध्यानही करणं गरजेचं आहे. परमार्थिक बनणं सुद्धा गरजेचं आहे. दुसऱ्यांची सेवा करणं गरजेचं आहे. जे काही ज्या पद्धतीने सेवा होईल, त्या पद्धतीने वेळ द्या, श्रम द्या, आर्थिक सहाय्य द्या, ऊर्जा सहाय्य द्या, कार्यक्रम घ्या, ज्ञान द्या, माहिती द्या, या सगळ्या गोष्टी.
करा. हे जे करणार आहेत त्यांचंच पुढं पुढं आगे कुछ होणार आहे. हे सगळ्यात शेवटचा नियम लक्षात घ्या. जो परमार्थ करणार आहे, तोच पुढे पुढे जाणार आहे. तर हे लक्षात घ्यायचंय. म्हणून आपण 12 तारखेला फेस योगा संपणार आहे. 8 ते 12 शनिवार, रविवारी येईल असं ठेवलंय. 12ला मग 13 पासून आपण पुस्तक वाचनाचं ज्ञानबोधगंगा संध्याकाळी 4 वाजता घ्यायचं. माधुरी मॅडम, मी 4 वाजता शिफ्ट केलंय टायमिंग. 3 मध्ये काही घ्यायची गरज नाहीये. जास्त कार्यक्रम मला नकोयत. म्हणून मग हो मी हो चालेल. 4 ते 4:45 ठेवलंय टायमिंग. आणि फेस योगा 13 तर 12ला संपला की 13 पासून आपण एक भगवद्गीता किंवा बाकीचे ते अमृता मॅडमने जे 4 पुस्तकं म्हटले त्यांनी क्रम सांगितलाय की या क्रमाने वाचा म्हणजे भगवद्गीता समजेल. तर ते बघूया. सुलक्षणा मॅडम, तुम्ही तयार राहा वाचायला. मी पण आहेच आहे. ते 4 हो मॅडम. पुस्तकं आधी संपून भगवद्गीता घ्यायची का कसं ते मी बघते जरा. आणि माझ्या ध्यानातनं काय येईल तसं घेणार आहे मी. अजून काही ध्यानातनं तर भगवद्गीतेचा प्रश्न सोडवला नाही. ही गीता का ती गीता. पण सगळ्यांजवळ माझ्या जवळचीच कॉपी आहे. आणि ज्यांच्याजवळ नाहीये त्या कोऑर्डिनेटर्सनी ज्यांनी कार्यक्रम घेतले शाळेत त्यांना मी भेट पाठवले आहेत आणि पाठवणार आहे. तर कोऑर्डिनेटर आणि शाळेचे कार्यक्रम ज्यांनी घेतले सुजाता मॅडमना पण दिले आणि यांना दिले. सविता मॅडम, तुम्ही पण घ्या यावेळेला. सविता मॅडम हे छान काम करतायत. प्रत्येक कार्यक्रमाचा हिशोब त्या ठेवतायत. बजेट तुमचं आणि माझं सगळं. तर सविता मॅडमना एक दिली आणि श्रद्धा मॅडमना एक दिली. सुचेता मॅडमना द्यायची होती, त्यांच्याकडे त्या 2 कॉपी आहेत. तर असं करून ज्यांना घ्यायचे त्यांना विचारले मी. कॉपी पोस्ट करायला लावलेल्या आहेत. त्या कॉपी बऱ्याच जणांनी पोस्ट केल्या नाहीत. जयश्री मॅडम राहिलेले आहेत पोस्ट करायच्या. अंजली मॅडम, तुम्ही एक तर मला नाव मी तुमचं खूप वेळा घेऊन झालं, आवाज देत नाही. नंबर पण घालत नाही. नंबर घालता का? अंजली मॅडम, नंबर घाला. 2दा तुम्हाला आवाज दिला तर एकदा तुम्ही निघून गेलात. सुभाष सर, नंबर टाका. तर हे ज्ञानबोध शंकराचार्य आणि एकदम उच्च ज्ञान आहे शंकराचार्यांची पुस्तकं म्हणजे अध्यात्मातलं. तर आपण अजून एक वर पायरी चढतोय आता या आत्मबोध आणि विवेक चूडामणी वगैरे ही पुस्तकं वाचून, भगवद्गीता वाचून. तर एक खूप सुंदर आपण भगवद्गीता जास्त वेळ चालेल. तर तो 1 जानेवारी पासून सुरू होतोय. तर त्याचे पण लिहा संकल्प तुम्ही. ज्ञानबोधला काही एवढं आपण बोधला चक्रा ध्यान असल्यामुळे थोडं स्ट्रिक्ट ठेवलंय. ज्ञानबोधला एवढं काही अटेंडन्स स्ट्रिक्ट नसतो. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. रोज आलंच पाहिजे असं काही नाहीये. पण 2 महिने तुम्ही उगवणार नसाल, तर ग्रुपमधनं क्विट व्हायचंय ज्ञानबोध आणि ध्यानबोध हे मी तुम्हाला सांगितलं. आता मी बघणार आहे, कोण क्विट नाही झालेलं ज्ञानबोधमधनं आणि ध्यानबोधमधनं, त्यांना मी काढून टाकणार आहे. जॉइन करून घेणार नाहीये त्या 2 ग्रुपमधनं. तर आता हे ऐकून किंवा रेकॉर्डिंग बघून तुम्ही क्विट व्हा. ज्ञानबोध आणि ध्यानबोध. 2 महिने गॅप असेल तर सरळ बाजूला बसत चला ना. ऊर्जा कशाला आपण हे करायची. व्हिडिओ कम्युनिटी ग्रुपवर पोस्ट होतातच. व्हिडिओसाठी त्या ग्रुपला जॉइन असणं काही गरजेचं नाहीये. बरं, हे झालं संध्याकाळचं. नंतर ओंकार. ओंकार 9 वाजता घेतोय, 9 ते 9:30. तर यामध्ये माझं असं म्हणणं आहे, की ओंकार किंवा प्राणायाम एकतरी कराच. गेले 2 महिने मी सांगत आहे. ज्यांनी प्राणायाम केला त्यांना उत्कृष्ट रिझल्ट ध्यानातनं येत चाललेले आहेत. श्रद्धा मॅडम नाही येत आता. त्या दुसऱ्या सेवेला गेल्यात. तर त्यांनी सांगितलं असतं. तर प्राणायामाचे रिझल्ट्स अंजली मॅडम, तुम्ही ऐकलं नाही का हो अंजली मॅडम? हो, एवढं सगळं रेकॉर्डच नाही झालं बघा. कोणी आठवण नाही केली. तेच सांगायचंय तुम्हाला, की सूर्य उपासना टॉप 1 ला ठेवा. प्राणायाम सेकंड टॉपला ठेवा. ओमकार थर्ड टॉपला ठेवा. चौथं अजून ध्यान घटत नाही त्यामुळं ठीक आहे, चक्र ध्यान किंवा काय ते लिहा. 4 चौथं तुम्ही लिहा शिवसरोदय शास्त्र. शिवसरोदय शास्त्रातनच तुम्ही अध्यात्म खरं जाणू लागणार आहे. प्युअर अध्यात्म आहे ना, ते त्या शिवसरोदयाच्या श्लोकमध्ये आहे. नुसतं श्वासाचे नियमन काय डावी नाकपुडी हे शिवसरोदय नाहीये. शिवसरोदय म्हणजे सगळे लक्षात घ्या.
सगळं चक्र आहे, तुमच्या कुंडलिनी आहे, ऊर्जा आहेत, पंचतत्व आहेत. केवढं सुंदर डिटेल त्या पंचतत्वाचं शिवसरोदयच्या श्लोकामध्ये आहे. भविष्य आहे, ऍस्ट्रॉलॉजी आहे, गणित आहे, खगोलशास्त्र सगळं काय नाहीये शिवसरोदय शास्त्रात सगळे. तर ते 4 नंबर टॉपला ठेवा. पहिलं सांगितलंय सूर्य उपासना. मुक्त हस्ते मिळते. संकल्प लिहा, वेळ काढा. सूर्य उपासनेचा ग्रुप केला. किती जण जॉईन आहेत, किती जणांना माहिती आहे ते बघा. त्या ग्रुपला किती जण जॉईन आहेत, जे करतायत त्यांनाच ऍड केले. इथून पुढं केल्याशिवाय काही नाही. आणि तिथे काय तुम्ही मेसेज टाकले नाही तरी काढलं जाणार आहे. ऍक्टिव्हच पाहिजे तिथे. जे आता ग्रुप होतील नवीन ते. जानेवारी पासून जे नवीन ग्रुप होतील तिथे ऍक्टिव्हच पाहिजे. चक्र ध्यान ऍक्टिव्हच. सूर्योपासना ऍक्टिव्ह. तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार नाही. त्या ग्रुपला मी सगळं चेक करून फोन करूनच जॉईन करून घेतले. नुसतं सूर्याची पूजा बिजा करणारी नाही मला पाहिजे. पूजा करा तुम्ही, पण जे करायचे ते करणं गरजेचं आहे. आता परत सुरू करायची का काय? हो, करायची. आता ते गेले ना 10-15 दिवस, करायची. थोडी करायची. ओके, ठीक आहे, आता ठीक आहे मॅडम. त्यांच्याकडनं आलं ना ते फॉरेनर लोक. तुम्हाला सांगू का, ते आपले थांबा, रेकॉर्डिंग बंद केलं पाहिजे ना. तर सूर्याचं ती सांगत होती. आता का सूर्य उपासना करायची आहे? कारण सूर्य सगळं ऍस्ट्रॉलॉजिकल सांगत होते. सूर्य कसा ऍक्टिव्ह झालाय, काय झालंय. आपल्याला माहितीये की सूर्य प्रेम देतोय, प्रकाश देतोय. सूर्याचं गेजिंग करायचं. सूर्याचं सोलर फ्लेअर वाढलेत. तो धरतीला असेंड करतोय. धरतीमध्ये त्या पृथ्वीला खदखदवतो तो. पाऊस तोच आणतोय. थंडी तोच आणतोय. भूकंप तोच करतोय. हो, रेकॉर्डिंग सुरू आहे, माहितीये ना मला, मीच केलंय. तर ते सगळं करतोय ना सूर्य सगळं. म्हणून मग ही सूर्याची पॉवर जर धरतीमध्ये भूकंप आणतीये, लावाला बाहेर काढतीये, समुद्राला उधाण आणतीये, तर हीच पॉवर आपण एखादा मिनिट, एखादे सेकंद, 10-10 सेकंद घेऊन पुढे वाढवायची. 10-10 सेकंदांनी रोज वेळ वाढवायचा आहे. त्याचा तो अँगल ठेवायचा आहे. काय करायचंय तो व्हिडिओ टाका. ते बघून मॅडमनी सांगितलं 6-8 महिने झाले आपण तो सेशन घेऊन. ते करा. तर हे करायचे. मग टॉप 1 पोझिशन सूर्योपासना हे गरजेचं आहे. कारण सूर्यच डीएनए मध्ये बदल घडवतोय. सूर्यच असेन्शन करणार आहे. सूर्यच आपल्याला इव्होल्यूट करणार आहे. म्हणून सूर्याची पॉवर घ्यायची आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने, सेफ सिक्युअर पद्धतीने. तर हे सूर्य उपासना पहिलं उद्दिष्ट. दुसरं सांगितलंय प्राणायाम. कारण प्राणायामाने नाडी शुद्ध करून घ्या. कारण चेतना अवेअरनेस नाहीये. वरून खाली, खालून वर आपले दोन्ही अप्रोच आहेत. ती माझी पिक्युलॅरिटी आहे. खालून वर यायचं, वरून खाली जायचं, खालून वर जायचं, वर. म्हणजे फास्ट ग्रोथ होते, फास्ट. एकाच डायरेक्शननी नसतं जायचं नेहमी. खालून वरच. खूप वेळ लागतो. वरून खाली तर येऊ नये, पण आपल्याला पुढे जाऊन खालून मग लवकर ग्रास्पिंग होतं. म्हणून प्राणायाम फोकस. जर ध्यानात तुम्हाला हवी असेल तर, जे ध्यान घटना म्हणतात ते हवं असेल तर. कारण पतंजलींनीच अंग लिहिलीत पहिली. यम नियम नाही तर प्राणायाम होणारच नाहीये. त्या प्राणायामाचा उपयोग पण होणार नाही यम नियम. मी सांगणार आहे आता प्राणायाम कोर्सला. यम नियम मी घेणार आहे. आणि माधुरी मॅडमने सांगितलंय, माधुरी मॅडम तुम्ही ते पित्त प्रकृती, कफ प्रकृती, वात प्रकृती घ्या एक सेशन आता. त्याचं रेकॉर्डिंग काय थोडंफार करा. त्यानुसार प्रकृती जाणं. त्या प्रकृतीनुसार आपण काही सांगू. त्याच्यानुसार सगळ्या इंटिग्रेटेड थेरपीज आपण प्राणायामवाल्यांना देणार आहोत. प्रकृतीनुसार. हे प्राणायाम कोर्सचं वेगळं पण थोडं सुरू केलंय आता मागच्या महिन्यात. यावेळेला अजून पुढे जायचंय त्याच्यातून. प्राणायामातून जायचं. तर हे लक्षात घ्या. म्हणून मग पहिलं सूर्य उपासना, दुसरं प्राणायाम. आणि त्या मॅडमनी सुद्धा सांगितले डिस्कशन ग्रुपवर ज्यांचा व्हिडिओ टाकला होता, त्यांनी सांगितलंय जगातला कुठलाही रोग असू देत, कॅन्सर असू देत, काही असू देत. आपल्याला हे सगळं इंड्यूस झालंय ना आता, बीज पडलीत ना, सगळीकडे ऐकायला येतंय ना काय काय होतंय. मग ही तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. सेफ, सिक्युअर, प्रोटेक्टेड. नको नाही म्हणायचं. होऊ देत, काय होणार ते पण सहज सुलभतेने पार करायचं. मग त्यांनी सांगितलंय सूर्य उपासना आणि प्राणायामाच्या जोरावर रोग आणि ते 12 कुठलाही रोग तुम्ही दूर करू शकता. 12 तर पण शिकणारच, मी शिकतेच आहे.
मी सुरू केलेत 12 अक्षराचा आता अभ्यास. तर हे म्हणून 2 पोझिशनला त्यांनीच हा दिलाय क्रम. सूर्योपासन 12 हे प्राणायाम आणि मग त्यात तिसरं 12 अक्षर म्हणतात, की जे 12 अक्षरावरनं आयुर्वेद झालंय. 12 अक्षरावरनं होमिओपॅथी झालंय. बेस येतो. पण आपण तिथे 3 नंबरला ओमकार म्हटलंय आणि 4 नंबरला शिवसरोदय म्हटलंय आणि 5 नंबरला आपलं सो कॉल्ड आत्ताचं ध्यान चालू आहे ते. तर या 5 सिक्वेन्स तुम्हाला दिलेत. ह्याचे 5 पंचसूत्री आयुष्यठाणा, संकल्प कसे करायचे, काय करायचे सगळं मी शिवसरोदय ग्रुपवर स्वतः यावेळेला संकल्प लिहून, डायग्राम काढून सगळं स्वतः पोस्ट केले इतरांसाठी. त्याच्यात संकल्प मी माझा दृष्टिकोन ठेवलाच नाही. तुमचे काय प्रॉब्लेम आहेत मला ते माहिती आहेत. तुमचे प्रॉब्लेम मी तिथे संकल्पात दाखवले, तर मी ते पोस्ट केलेले आहेत. अजून मला नाही वाटत, की याच्या पलीकडं प्रत्येकाने ज्याने मला मेल केलाय, त्याला मी तो काउन्सिलिंग देणारच आहे. पण याच्यातून सगळ्या शिवसरोदय साधकांनी, 60 साधकांनी तरी मला मेल करावेत अशी माझी अपेक्षा आहे. लक्षात घ्या. तर हे सगळं महत्वाचं सांगून झालंय. तुमच्या काही शंका असतील तर मला विचारा. काही शंका आहेत?